सध्या महिलांनी सर्व क्षेत्रात आघाडी घेत बाजी मारली आहे। मात्र नोकरी व्यवसाय करत असताना महिलांनी आपलं कर्तव्य निभावत नातेसंबंध जपून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी केलंय। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या। त्यांच्या हस्ते यावेळी महिला वकिलांसह न्यायिक अधिकाऱ्यांना गौरवण्यात आले। 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा होतोय। याचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं आज जिल्हा न्यायालयातील राजर्षी शाहू छत्रपती हॉलमध्ये महिलांचा सन्मान करण्यात आलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या हस्ते तसंच प्रमुख जिल्हा न्यायाधीश KB अगरवाल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। यावेळी महिला वकिलांसह न्यायिक अधिकाऱ्यांना गौरवण्यात आलं। प्रमुख जिल्हा न्यायाधीश KB अगरवाल यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं। सध्या महिला सर्वच आघाडीवर यशस्वी झाल्या आहेत। सिंदूर ऑपरेशन तसंच अंतराळयानातही महिलांनी धाडसी कामगिरी केली आहे, असं यावेळी बोलताना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी सांगितले। महिलांनी स्थळ आणि काळाचं भान ठेवून कर्तव्य पार पाडावीत, असं त्यांनी नमूद केले। नोकरी तसंच व्यवसाय करत असताना कौटुंबिक नातेसंबंध जपून महिलांनी कार्यतत्पर राहावं, मात्र त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष VR पाटील, ॲडव्होकेट मनीषा सातपुते, ॲडव्होकेट स्नेहल गुरव, ॲडव्होकेट मंजुषा पाटील, ॲडव्होकेट कल्पना माने पाटील, ॲडव्होकेट इंदिरा राजे पांढरे, ॲडव्होकेट प्रतिमा पाटील, ॲडव्होकेट सुलक्ष्मी पाटील, ॲडव्होकेट अर्चना कुलकर्णी, ॲडव्होकेट सविता परब, ॲडव्होकेट मीना पोवार यांच्यासह जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी, महिला वकील उपस्थित होत्या।